अरुणा असफ अली या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी नेत्या होत्या। त्यांना स्वातंत्र्य संग्रामाची रणरागिणी म्हणून ओळखले जाते। नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPreg.com। अरुणा असफ अली यांचा जन्म 16 जुलै 1909 रोजी झाला होता। त्यांचे मूळ नाव अरुणा उपेंद्रनाथ गांगुली असे होते। राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी शिक्षिका म्हणून कार्य केले आणि विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्ती जागृत केली। काँग्रेस कार्यकर्ते असफ अली यांच्याशी त्यांनी आंतरधर्मीय विवाह केला। असफ अली हे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने त्यांच्या प्रभावामुळे अरुणा यांचा संबंध भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी आला आणि त्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्या। 1930, 1932 आणि 1941 च्या कायदेभंग चळवळीत आणि वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला। महात्मा गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी त्यांनी मीठ बनवणे, मिरवणुका काढणे आणि सभा भरवणे यासारखी कामे सर्वत्र फिरून केली। 1942 च्या भारत छोडो आंदोलनामुळे अरुणा असफ अली यांच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले। 8 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे अधिवेशन मुंबईतील गवालिया टँक मैदानावर आयोजित करण्यात आले होते। या अधिवेशनात भारत छोडो ठराव मंजूर करण्यात आला। ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांसारख्या प्रमुख नेत्यांना अटक करून देशात राजकीय पोकळी निर्माण केली। अशा कठीण परिस्थितीत 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर पोलिसांचा कडेकोट पहारा असतानाही अरुणा असफ अली यांनी पोलिसांना विरोध करत ध्वजस्तंभावर तिरंगा फडकावला। या धाडसी कृतीमुळे त्या ऑगस्ट क्रांती दिनाच्या वीरांगना म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या। त्यांना 1942 च्या चळवळीची नायिका आणि नंतर स्वातंत्र्य चळवळीची ग्रँड ओल्ड लेडी असे संबोधले गेले। त्यांना भारताची पहिली महिला क्रांतिकारी असेही म्हटले जाते। भारत छोडो आंदोलनात केलेल्या नेतृत्वामुळे ब्रिटिश गुप्तचर संस्थांनी त्यांना इंडियाज मोस्ट डेंजरस विमेन असे संबोधले होते, कारण त्या लोकांना एकत्र करत आणि सरकार विरोधी जनमत तयार करत। 1942 ते 1946 या 4 वर्षांच्या काळात त्यांनी भूमिगत राहून सक्रियपणे कार्य केले। ब्रिटिश सरकारने त्यांना पकडण्यासाठी 5000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते। त्यांची सर्व मालमत्ता जप्त करून विकली गेली, तरीही त्यांनी आत्मसमर्पण केले नाही। या भूमिगत काळात त्यांनी राम मनोहर लोहिया यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे मासिक इन्क्लाबचे संपादनही केले। या मासिकातून त्यांनी तरुणांना हिंसा आणि अहिंसेच्या निरर्थक चर्चा विसरून क्रांतीमध्ये सामील होण्यास सांगितले। 1947 मध्ये त्या दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि त्यांनी दिल्लीतील काँग्रेस संघटना मजबूत केली। 1958 मध्ये अरुणा असफ अली दिल्लीच्या पहिल्या महिला महापौर म्हणून निवडून आल्या। या काळात त्यांनी दिल्लीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले। अरुणा असफ अली यांना त्यांच्या राष्ट्रसेवेसाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। 1965 मध्ये आंतरराष्ट्रीय लेनिन शांतता पुरस्कार आणि ऑर्डर ऑफ लेनिन प्रदान करण्यात आला। 1992 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केले। 1997 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न मरणोत्तर प्रदान करण्यात आला। त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असले तरी त्यांनी सार्वजनिकरित्या पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता। ही कृती त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाची आणि प्रसिद्धीपासून दूर राहण्याच्या वृत्तीची एक महत्त्वाची खूण आहे। अरुणा असफ अली यांचे जीवन हे त्याग, साहस आणि देशप्रेम यांचे आदर्श उदाहरण आहे। त्यांच्या कार्यामुळे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात त्यांना अजरामर स्थान मिळाले आहे। अशा ह्या क्रांतिकारी वीरांगनेला आमच्या कलाकार टीम कडून विनम्र अभिवादन। ही विशेष माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Instagram Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPreg.com।